पुढीलपैकी करंदरूपी वाक्य कोणते? ठीक आहे, बघा मित्रांनो, आपण आधी बघणार की करंदरूपी वाक्य म्हणजे काय. कोणतेही वाक्य असेल आणि त्या वाक्यातून जर होकार व्यक्त होत असेल, म्हणजेच ते क्रियापद होकारार्थी असेल, तर त्याला आपण करंदरूपी वाक्य म्हणतो. आणि जर वाक्य नकारार्थी असेल, म्हणजेच वाक्यातून नकार व्यक्त होत असेल, तर अशा वाक्याला आपण अकरंदरूपी म्हणतो. मग आपल्याला करंदरूपी म्हणजे होकारार्थी वाक्य कोणतं आहे ते बघायचं आहे, आणि त्यालाच आपण काय म्हणणार, करंदरूपी. ठीक आहे, कारण होकारार्थी क्रियापदांनाच करंदरूप क्रियापद म्हणतात आणि नकारार्थी क्रियापदांनाच अकरंदरूप क्रियापद म्हणतात. ओके, मग आता बघा, अबब केवढी प्रचंड आगी, अर्थातच हे जे वाक्य आहे हे उद्गारार्थी वाक्य आहे. ओके, त्याच्यानंतर माझे वडील आज परगावी गेले नाहीत. गेले नाहीत इथे नकार दर्शवलेला आहे, म्हणजे हे अकरंदरूपी वाक्य आहे. ओके, गोविंद अभ्यास करतो हे मात्र करंदरूपी वाक्य आहे, कारण हे होकारार्थी वाक्य आहे. या वाक्यामध्ये कुठेही नकार नाही. ओके, त्याच्यानंतर जे चकाकते ते सोने नसते, इथे जे ते या संबंधी आणि दर्शक सर्वनामांनी ही दोन वाक्य जोडलेली आहेत, त्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे. ठीक आहे, आणि म्हणून आपलं उत्तर जे आहे करंदरूपी म्हणजे होकारार्थी क्रियापद असणारं वाक्य ते आहे 3 नंबरचा पर्याय. ओके, यस.